मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. मी महाराष्ट्रात जेवढे टॉपचे वकील आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्या सगळ्यांना बोलल्याच्या नंतर त्यांचं एकच बोलत होतं, अविनाश या तुला लटकवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे काय. दुसरी गोष्ट एक क्लिप होती आमची बोलण्याची, त्यातले शब्दच बदलले एफआयआर मध्ये. म्हणजे मी क्लिप मध्ये काय बोललोय आणि एफआयआर मध्ये काय उतरवलंय, एवढं खोटं करायची काय गरज आहे. मी पैसे घेऊन जाईन असं शब्द आहे, त्यात मी तुला घरून उचलून घेऊन जाईन असं शब्द टाकतो मला. या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, मला असं वाटतं की तुमच्याकडे असलेल्या अधिकारांचा गैरवापर केला नाही पाहिजे. तुम्ही कंप्लेंट करून जाता, आम्हाला पुढची 10 वर्ष भोगावं लागतं. काय मागची 2 दिवस माझी पृथ्वीवर बदनामी झाली, तुला जबाबदार कोण? ते गर्ल्ससारखे अधिकारी, त्यांना असं वाटतंय की आम्ही काही करू, कोणी आम्हाला प्रश्न विचारणार नाही. तर याच्या पुढे असं होणार नाही. आज एक अविनाश जाधव उद्या जर असे खोटे गुन्हे दाखल केले, मला अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले, अनेक राजकारणात काम करणाऱ्या तरुण मुलांचे फोन आले की तू आमच्या मनात भीती मारून टाक, पोलिसांसमोर जायचं. आम्ही आमचा गुन्हे दाखल केला, आम्ही बेल देतो, आम्ही पळापळ करतो, आम्ही बोलतच नाही. एक वेळेला खोटं असलं तरी आम्ही ते सहन करतो. मला असं वाटतं की माझ्या या ऍक्शननंतर राजकारणाचा कुठलाच तरुण पोलिसांनी दाखल केलेल्या मोठा गुन्हा जो आहे त्याला विरोधच करतो.